कंट्रोल करायचं नाही. आणि पुन्हा कंट्रोल आला की तिथे सप्रेशन येते आणि मग ते पुन्हा कधीतरी बाहेर येण्याचे चान्सेस राहतात. मग तुला हे बघायला लागणार आहे की तू तिकडे जाणारच नाहीयेस. तुला नरसोबावाडीला जायचं असेल तर तुला मॅपवर नरसोबावाडी टाकायला लागणार आहे. कोल्हापूरमधनं बाहेर कसं पडायचं हा प्रश्न टाकून तिथनं काही जाता येत नाही. त्यामुळे आता तू हे फोकस कर की स्ट्रेसमधनं बाहेर कसं पडायचं हे बघायचं नाही. हे बघायचं की कुठे जायचंय. म्हणजे एक हॅपीनेसचा जो मोड आहे ना तो ऑन करून ठेव ना. गाणी लावून मूड शिफ्ट करता येतो, वाचनामध्ये मूड शिफ्ट करता येतो, बाहेर फिरायला गेलीस तर मूड शिफ्ट करता येतो. हे करू शकतेस. ह्याच्यामध्ये बघ तुला एक करता येईल की तू जिथं आहेस ना तिथं प्रेझेंट मध्ये राहायचं. म्हणजे आता जर तू माहेरी आहेस तर फुल अँड फायनल माहेरी राहा. तिथं राहून तू सासरच्या लोकांना का डोक्यात घेतेस किंवा सासरची कामं का डोक्यात घेऊन जातेस. तिथं बसून तर तू सोडवू शकणार नाहीस. दुसरी गोष्ट त्याच्यासाठी तुला इकडे आल्यानंतरच करायला लागेल. कामांच्या मध्ये तुला वर्कआउट मध्ये काही हेल्प मिळणार आहे का बघ, की जसं की कामाला बाई मदतीला घेणे. दुसरं म्हणजे जमेल तसं जमेल तेव्हा जमेल तेवढं काम करणे. आणि तिसरं म्हणजे रिलॅक्स होऊन काम करणे. म्हणजे भांडी घासायची आहेत ना तरी पण डोकं थंड ठेवून घासायची तर चालतंय. जेवण करायचंय तर लिटरली एन्जॉय करायचं जेवण करताना. पहिलं म्हणजे पर्सनली घेणं सोडून टाकायचं. आता तू विचार कर की तुझी आणि माझी खूप चांगली मैत्री आहे. म्हणजे अशी मैत्री की मी तुला कधी पण काही पण बोलू शकते किंवा तू पण मला बोलू शकतीस. तर इन दॅट केस मी असा व्हिडिओ काढला आणि तुला टाकला तर तू असा समज करून घेणार का की मी किती काम करते हे दाखवायचं तुला आणि तू मला हेल्प करत नाहीस. हे तुला शो ऑफ करायचंय म्हणून मी हा व्हिडिओ केलाय. मग तिथे काय तू काय रिएक्शन देशील की कशाला काढून बसली आहेस किंवा अशा टाईप काहीतरी की जे कॅज्युअल असेल. आता तुझ्या सासूला तू ते रिएक्शन देऊ शकणार आहेस का? नाही. पण सासूला त्या लेवलवरती अंडरस्टँड तर करू शकतीस की आउट ऑफ क्युरिओसिटी टाकलं असेल ना त्याने. कारण बरेचदा असं झालेलं असतं की समोरच्या माणसाला सांगायचं वेगळं आहे आणि आपण आपल्याला हवा तसा अर्थ घ्यायला लागलोय आपल्या सिच्युएशन नुसार. आता इथं समज की सहज जरी त्या टाकत असल्या आणि तू तुझ्या पद्धतीने अर्थ लावत असशील तर तुलाच त्रास होणार आहे. त्यातनं विनाकारण असं होणार की वाद वाढायला लागतील. दुसरी गोष्ट तुझ्या बाजूने सुद्धा तू काहीतरी कधीतरी असं केलंयस की जे तुला सहज करायचं होतं आणि त्यातून त्याने त्याचा वेगळा अर्थ काढलाय. असं कधी झालंय का? बरेचदा असंही झालेलं असतं की तू काहीतरी वेगळं सांगतेस आणि त्यांचं अंडरस्टँडिंग काहीतरी वेगळं झालंय. मग त्यावेळेला तुला काय वाटेल की अरे मला काय हे करायचं नव्हतं, मला ओकेच राहायचं होतं. एक साधी गोष्ट बघ की सासू आणि सून ह्या दोन व्यक्ती. सून जेव्हा सासरी आली आहे ती कशासाठी आली आहे? तिला तिथे एकत्र राहायचं आहे, ती माणसं पाहिजे आहेत, तिला त्या घरचं होऊनच जायचं आहे. मग ती काय भांडणं काढायला आली आहे का? ती काय वेगळं राहायचं म्हणून ठरवून आली आहे का? काहीच केलेलं नाही. मग तरी पण तिला ब्लेम केलं जातं. दुसरी गोष्ट सासूने सून आणताना तिला पटवून घ्यायचं नाहीये किंवा ती आपल्याला नकोच आहे म्हणून आणलीये का? नाही. तिला पण असंच पाहिजे की ती त्यांच्या घरची व्यक्ती होऊन जायला पाहिजे. मग आता जर हे होत नसेल तर मिस्टेक कोणाकडे आहे? दोघींकडे पण नाहीये. मिस्टेक कुठे आहे माहितीये का? त्या दोघींना जे मॅचअप करता येत नाही ना किंवा ट्यून करता येत नाहीये तिथं आहे. कारण तिला राईट वाटतंय सुनेसाठी जे बेस्ट असेल ती सांगणार. किती केलं तरी तिच्या मुलाची बायको. तुला जे बेस्ट वाटतंय ते तू करत जाणार आहेस कारण तुला पण राहायचं आहे. तुझ्या नवऱ्याची आई आहे आणि मग इथं मॅच होत नाही तर हे बघायला लागेल की त्या ट्युनिंगमध्ये कुठं लेवलला प्रॉब्लेम येतो. दुसरं हे बघायला लागेल की तुझ्या बाजूने ऍटलिस्ट तू काय करू शकतेस. कारण 50% प्रश्न तर तिथेच सुटणार आहे. आता त्यांनी व्हिडिओ काढून टाकला. त्यांची अशी अपेक्षा आहे का की या अवस्थेत तू तिथे जाऊन त्यांना करू लागायचं किंवा तुझ्यामुळं त्यांना करायला लागायला लागले. बरेचदा गोष्टी पर्सनली घेतल्यामुळं अडकत जातात आणि दाखवलं तर दाखवलं. समज जरी असं केलेलं असेल तरी पण तू स्वतःला त्रास करून घ्यायचं काहीच कारण नाही. तू ना इमोशनली हर्ट व्हायला लागलीस या सगळ्यांमध्ये आणि म्हणून तुझं ते डिस्टर्बन्स यायला लागलाय. जर तू इमोशनली हर्टच झाली नाहीस प्रॉब्लेम नाही येणार.
जसं की बघ, म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडे नाहीये, तू रडून घे. मन मोकळं व्हायला पाहिजे. कारण जोपर्यंत ते मोकळं होत नाही ना, तोपर्यंत आपलं ब्रेन नाही वर्क होऊ शकत. थांबते मी पाहिजे तर 2 मिनिट. तुम्ही ना रडू फक्त द्यायचं, आणि तिला जेव्हा रडावंसं वाटेल ना, तिला रडू द्यायचं. कारण कसं आहे, आपलं हार्ट आणि ब्रेन एका वेळेला काम नाही करत. म्हणजे हार्टवर जर इमोशन्स हावी झाले असतील ना, ब्रेन टोटली ब्लँक झालेलं असतं आणि मग तिथे काही अनालाइज करण्याच्या फेजमध्ये नाहीये. जेव्हा बघा की कधी पण कुठं पण हे क्लॅशेस येतात ना, तेव्हा ते इमोशनल लेवलवर चाललेले असतात, हर्टिंग लेवलवर चाललेले असतात. ब्रेन लेवलवर आहे तर सोडवणं खूप सोपं असते ते. कारण तिथं अनालायझिंग चालू आहे प्रॉपर. आता इथे होतंय की अनालायझच होत नाहीये आणि जस्ट बोथ आर एक्सप्रेसिंग देअर इमोशन्स. कारण भीती आहे कुठेतरी आत. ट्रिपला जायचंय. चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? आनंद व्हायला पाहिजे ना. नाही मग ते तिथे गेल्यानंतर राहायला जागा मिळेल का? मग जेवणच नाही प्रॉपर मिळालं तर? मग गाडी व्यवस्थित जाऊन आपण सुरक्षित येणार ना? तसंही आपण रोज प्रवास करतोय का नाही आता? मग तेव्हा ही फिअर नाही आहे, कारण हे यूज्ड टू आहे. पण जेव्हा तुम्ही ट्रिपला जाणार आहे तेव्हा या गोष्टी का येतात डोक्यात? कारण ट्रिपला जाताना घडलेल्या बऱ्याच गोष्टी आपण कुठेतरी ऐकलेल्या असतात आणि ते स्टोअर केलेलं असतं आणि ते सगळं रिकॉल व्हायला लागतं. हे आउट ऑफ फिअर आहे. आणि जर मला फिअरच नाहीये, तर ते नाही येणार आहे. आता इथे पण ते फिअर आहे कुठेतरी. पास्टमध्ये घडलेल्या काही घटना कुठल्याही कुठेही कनेक्ट होऊ शकतात. नॉट नेसेसरी की ह्या विषयात घडली आणि तुम्हाला तिथेच ती रिलेट झाली. हे घडली एकीकडं आणि त्याचे ॲप्लिकेशन सगळे दुसरीकडे व्हायला लागलेले आहेत. हे पण होतं आणि अशा खूप केसेस आहेत. म्हणजे आत्ताचा ट्रॉमा चालू आहे आणि त्याच्यावरती काम करायला 16-17 वर्षापूर्वीच्या घटनेवरती काम करायला लागलं. ती जेव्हा पण येते ना, तेव्हा तिला असंच असतंय की तिला रडायचंय मनसोक्त. कारण ते सगळं स्टोअर्ड आहे आणि कदाचित इथं ते रेकी कनेक्ट होत असल्यामुळे तिला तो वे आउट मिळतो आणि मग ते पटकन बाहेर येतं. म्हणजे माझ्याकडे खूप लोकांचं असं होतं की आले की रडतातच पहिल्यांदा. कारण जोपर्यंत आतलं मोकळं होत नाही ना, तोपर्यंत ते फ्री नाही होत. म्हणजे निगेटिव्ह मधून बाहेर पड हे नाही सांगायचंय. जायचं कुठं आहे? डेस्टिनेशन, पॉझिटिव्हिटी. हे करायचं आहेस. ही डायरेक्ट सूचना जाते की करायचं काय आहे. निगेटिव्हिटीतून बाहेर पड. माहिती नाही करायचं काय आहे. प्रेग्नन्सी ना ही नॅचरल गोष्ट आहे. म्हणजे लोअर इकॉनॉमिकल क्लासमध्ये हे प्रॉब्लेम खूप कमी असतात. कारण असं काहीतरी होतंय हे डोक्यात नाही. लग्न झालं, पटकन मुलं झाली, मग दुसरं मूल पण झालं, ऑपरेशन पण झालं, त्यांचं काम चालू आहे. आपल्याकडे पैसे नाहीत, त्या मुलाला वाढवण्यासाठी आपण किती आपलं कॉन्ट्रिब्युशन देणार, त्या मुलाला मोठं होऊन काय करायचं आहे, आपण त्याला सिच्युएशन देऊ शकणार आहे का? काहीच प्रश्न नाही आहेत. उलट जिथे जास्त असायला पाहिजेत, की ज्यांच्याकडे रोजचं काय खायचं हा प्रश्न आहे, तिथं मुलं व्हायला अडचणी येतच नाही आहेत. कारण दॅट इज कन्सिडर्ड नॅचरल. जे पोट भरतोय ना, तितक्या इझी आहे मुलं होणं. कारण ती निसर्गाची प्रोसेस आहे. तिथे नाही प्रॉब्लेम येत. प्रॉब्लेम कुठे यायला लागलाय? जिथं तुम्हाला करायचंय ते सेट. म्हणजे तिथं तुम्हाला काहीतरी करून दाखवायचंय. तुम्हाला तुमच्या मुलांसाठी हे प्रोव्हिजन करायचंय, ते प्रोव्हिजन करायचंय. नाही झालं तर कसं होणार? कुठेतरी कमी जास्त होणार नाही ना. मग प्रेग्नन्सीमध्ये आपण का काळजी घ्यायला पाहिजे? मग किती काळजी घ्यायला पाहिजे? मग ते न्यूट्रिशन किती घ्यायला पाहिजेत? मग ते कमी पडले तर काय? जिथं काहीच केलं जात नाही, तिथं काहीच होत नाही. मग इथे का व्हायला लागलंय? कारण ओव्हर केअर आहे. निसर्गाची जी सिस्टीम चालू आहे ना, त्यात आपल्याला इंटरप्ट करायचंय. कारण आपल्याला हवं तसंच झालं पाहिजे हा आपला हट्ट आहे. काही नाही करायचं. आपली प्रेग्नन्सी नॅचरल आहे. आपली हालचाल जितकी नॅचरल इझी करता येतील, तेवढी करायची. म्हणजे भांडी घासणं, फरशा पुसणं, कपडे धुणं, नथिंग मॅटर्स इफ इट इज गोइंग नॅचरल. म्हणजे मी फरशी पुसून माझ्या पोटावर ताण येणार आहे का? हे फिलिंग आलं ना, तर येणार ताण. कारण पुसायला फरशी लागलोय आणि प्रेशर घ्यायला लागलोय आपण आपल्या सोलवरती.
काय नाही होणार आहे, कारण होतच नाही. तू सांग मला की ज्या बायका आज फरशी पुसायची कामं करतात, प्रेग्नन्सीमध्ये 9वा महिना संपेपर्यंत त्या करत असतात. मग त्यांना काही नाही होत 4-4, 8-8 घरची कामं करून. आपल्याला काय होणार आहे एकाने? फक्त तिथं कसं आहे माहितीये का, ते त्यांचं डेली लाईफ आहे, त्यांचं चालणं दररोजचं असतंय, त्यांचं टेकन टू बी ग्रांटेड की फिजिकल ऍक्टिव्हिटीज आर ओके, देन गो विथ दॅट. फिजिकल ऍक्टिव्हिटीज ओके करायचं, शोल्डर रिलॅक्स करायचे, श्वास रिलॅक्स करायचा. ताणच गेला, ताणच येत नाही, म्हणजे कशाचाच येत नाही. म्हणजे खाताना सुद्धा आपण हे खाल्लं तर प्रॉब्लेम येईल का, म्हणजे हे डोक्यात असतं. तू विचार कर की ज्यांना काही तेवढं आणण्याची किंवा तेवढं खाण्याची कपॅसिटीच नाहीये, मिळेल ते खातात, मग त्यांच्याकडे सारखे अबॉर्शन्स होतात का? नाही होत अबॉर्शन्स. आणि शेवटी आता न्यूट्रिशनल फूड बीड आपण ऐकायला लागलोय. जेव्हा ह्या कन्सेप्ट नव्हत्याच तेव्हा काय करत होती माणसं? तेव्हा तर हे प्रॉब्लेम सुद्धा खूप कमी होते, कारण जे खाल्लंय त्यातनं बॉडीने काय जनरेट करायचं, बॉडी डिसाइड्स. म्हणजे परवा तर मी एका ठिकाणी ऐकलं ना की बऱ्याचदा असं म्हटलं जातं की फूड मधून कॉर्टिसॉल, हे खाल्लं कॉर्टिसॉल तयार झालं, ते खाल्लं कॉर्टिसॉल तयार झालं. तर त्यामध्ये त्याने एका डॉक्टरने सांगितलं होतं की तुमचं लिव्हरच मॅक्झिमम कॉर्टिसॉल तयार करत राहते त्याच. मग आता तिथे काय करणार? मी फूड इनलेट कॉर्टिसॉल साठी दिलेलंच नाहीये, बॉडीची रिक्वायरमेंट आहे केलं, आणि अगेन माइंड इज डिस्टर्ब. त्यामुळं खाणं पिणं काळजी घेण्याच्या पेक्षा सगळ्यात महत्वाची फेज आहे की मेंदू रिकामा ठेवायचा. आलेला क्षण आपला आहे, प्रेग्नन्सी एन्जॉय करायची आहे, खुश राहायचं, खायचं प्यायचं, हिंडायचं, कामं करायची आणि निवांत राहायचं, बी इन द प्रेझेंट. म्हणजे सासूनं काय सांगितलं, सासूचं सासू बघून गेल ना, तुला आता काय करायचंय का? नाही करायचंय, तुला जस्ट एन्जॉय करायचंय, बी विथ दॅट. आणि तू हे लक्षात घे की जेवढा आनंद तुला तुझं मूल होण्याचा आहे त्याच्यापेक्षा जास्त आनंद तुझ्या आईला आणि तुझ्या नवऱ्याच्या आईला नातवंड मिळण्याचा पण आहे. त्यामुळं ते पण एन्जॉय करतातच ग. एनर्जीचा फ्लो नेहमी हायर कडून लोअर कडे जाणार आहे. मग पॉझिटिव्ह एनर्जी हायर आहे, ती ऑटोमॅटिकली निगेटिव्हला ओव्हरकम करेल, आणि निगेटिव्ह हायर आहे तर ती पॉझिटिव्हला ओव्हरकम करेल. कोण कुणाला सप्रेस करायचं आहे, हे कशावरती राहणार आहे? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे वर राहणार नाही. हायर कुठली आहे? तर पॉझिटिव्ह एनर्जी हायर आहे ना, यू कॅन सप्रेस द निगेटिव्ह. मग तुला निगेटिव्ह एनर्जी तुझ्यावर काम करते हा विचार करत बसण्यापेक्षा तू तुझीच पॉझिटिव्ह एवढी वाढव की येणारी निगेटिव्ह पण पॉझिटिव्हच होऊन जाईल. बराचसे नजर लावणारे 10 लोक तुझ्या आसपास आले तर तू रोज नजर लावून घेणार आहेस का? मग किती वेळेला हा चान्स घेऊ शकतो आपण? बरं, लाईफ टाईम कोणीतरी नजर लावणारी व्यक्ती आपल्या शेजारी राहते, इन दॅट केस किती आपल्याकडे चॉईस राहणार आहे? त्यामुळे बेटर की स्वतःचीच एनर्जी पॉझिटिव्ह करणं. सुटतात प्रश्न, म्हणजे ऍक्च्युली ते प्रश्नच नसतात, आपल्याला वाटतात की ते प्रश्न आहेत.